आज आपण 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरे जात असताना आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज 3 वाजेपर्यंत ज्या पक्षांनी आपले उमेदवार अर्ज त्या ठिकाणी भरलेले होते त्यातले काही अर्ज त्या ठिकाणी मागे घेण्यात आलेले आहे. आणि आज या ठिकाणी आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, शेतकरी कामगार पक्ष अशी महायुती म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत. संपूर्ण उत्तर रायगडमध्ये 3ही आमदार, पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, उरणचे आमदार महेशजी बालदी साहेब आणि मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून आम्ही सारे आमदार एकत्रपणे या ठिकाणी येऊन ही महायुती भक्कम करण्याचा आमचा मानस आहे. यासाठीच आम्ही कर्जतमध्ये जे 6 जिल्हा परिषद वॉर्ड आहेत आणि खालापूर तालुक्यामध्ये उरण मतदारसंघातले 2 जिल्हा परिषद वॉर्ड, पलीकडे महेशजी बालदी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं लढत आहे आणि खालापूरमध्ये 2 जिल्हा परिषद वॉर्ड हे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, शेतकरी कामगार पक्ष अशी अलायन्स करून आपण त्या ठिकाणी लढत आहोत. कर्जतमध्ये या ठिकाणी 6 जिल्हा परिषद वॉर्ड या ठिकाणी आहेत. ते 6च्या 6 जिल्हा परिषद वॉर्ड आपण या ठिकाणी शिवसेना धनुष्यबाण या निशाणीवर त्या ठिकाणी लढत आहोत. आणि पंचायत समिती नेरळा दोन्ही पंचायत समिती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत. उमरोली पंचायत समितीला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत. आणि कळंब जिल्हा परिषद वॉर्ड या ठिकाणी जिल्हा परिषदला शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत. तर खालची पंचायत समिती दोन्ही त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे पंचायत समितीचे उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत. पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड शिवसेना जिल्हा परिषद त्या ठिकाणी लढत असून पाथरज पंचायत समिती वॉर्ड जो आहे तो शेतकरी कामगार पक्ष त्या ठिकाणी लढत आहे. अशा पद्धतीने 3 पंचायत समिती शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी महायुतीमध्ये लढत आहे. तर 3 पंचायत समिती त्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमच्याबरोबर लढत आहे. आम्ही सर्वच एकत्रपणे येऊन RPI, भाजप, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष अशी महायुती या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आणि आपण सगळ्यांनाच कल्पना आहे की अतिशय उत्साहित वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये या ठिकाणी महायुतीला आहे. आणि अतिशय सक्षमपणे आम्ही विकासाला प्राधान्य देऊन आज राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कसा करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास या मतदारसंघाचा कसा करता येईल हा प्रयत्न आम्ही पुढील काळामध्ये या ठिकाणी करू. यासाठीच आम्ही सारे जण एकत्रपणे येऊन महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहोत. प्रत्येक पक्षाची आपापली भूमिका त्या ठिकाणी होती. इथेही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले होते. परंतु वरिष्ठ लेवलवरच्या चर्चा होऊन याच्यावरती तोडगा त्या ठिकाणी निघाला आणि आज भारतीय जनता पार्टीचे सर्व फॉर्म त्या ठिकाणी, एक फॉर्म फक्त या ठिकाणी राहिलेला आहे आणि बाकी सर्व फॉर्म त्या ठिकाणी मागे घेण्यात आलेले आहे. आणि आपली अलायन्स आहे आणि अलायन्सचा धर्म महायुती आहे आणि महायुतीचा धर्म पाळावा असे आदेश त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रशांत ठाकूरांनी दिलेले आहेत, त्या ठिकाणी महेश बालदी साहेबांनी दिलेले आहेत. आणि त्यामुळे आमची अलायन्स आम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी ही हिंदुत्वाच्या विचाराची असणारी ही सगळी संघटना आहे, या दोन्ही संघटना या ठिकाणी एकत्रपणे येऊन त्यानंतर RPI आमच्याबरोबर प्रामाणिकपणे अलायन्समध्ये आहे. शेतकरी कामगार पक्ष आमच्याबरोबर या ठिकाणी गेले कित्येक वर्ष सातत्याने आम्ही एकत्रपणे एका विचारधारेने या तालुक्याचा विकास व्हावा यासाठी
शेतकरी कामगार पक्षसुद्धा आमच्याबरोबर या ठिकाणी अलायन्समध्ये आलेला आहे. सुरुवातीपासून असं काही नाही आहे. एखाद्या ठिकाणी आता आमचं उरणमध्ये पण 1-2 फॉर्म आमचे पण त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले होते, त्या ठिकाणी राहिलेले आहेत. त्या ठिकाणी काही कार्यकर्ते अतिउत्साही असतात, ते ऐकत नसतात, परंतु वरिष्ठांच्या आदेशाचं पालन बाकी पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आमची अलायन्स एकदम भक्कमपणे त्या ठिकाणी उभी आहे. अलायन्समध्ये काही त्या ठिकाणी असं गडबड नाही आहे. महायुती एकदम सक्षमपणे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. जिल्हा प्रमुख या ठिकाणी RPIचे नरेशजी गायकवाड आहे, या ठिकाणी दीपकजी बेरे असतील, त्यानंतर तानाजी मतेसाहेब आहेत, राम राणेसाहेब आहेत, जिल्हा प्रमुख संतोषजी भोईर आहेत, राहुलजी डालिमकर आमचे एखादे समर्थक या ठिकाणी आहेत, या ठिकाणी तानाजी चव्हाण साहेब आहेत, त्यानंतर शरद भाऊ आहेत, नंतर रमेश मुंडे आहेत. हे सगळे आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी, दिनेश आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, राजेश भगत उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत. असे सगळे महायुतीचे मातब्बर नेते या ठिकाणी या पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यावरूनच आपल्या लक्षात येत असेल की ही महायुती एकदम भक्कमपणे या निवडणुकांना सामोरं जाणार आहे. आपल्याला समोर माहिती आहे की कशा पद्धतीने कूटनीतीचं राजकारण समोरून सुरू आहे आणि आता प्रत्येक वॉर्ड वाईज फिरायला लागले प्रदेशाध्यक्ष. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की महायुती सक्षमपणे या निवडणुकीला सामोरं जात असताना आणि समोरून कशा पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे ह्याही गोष्टीची आपल्याला कल्पना असेलच. आणि जर कमळाच्या विरोधात जर मतदान झालं तर त्यांच्यावर कारवाई काय करणार? कारवाई होणार का नाही? मैत्रीपूर्ण लढत जी आहे ही तिन्ही आमदारांनी बोलून ती ठरलेली आहे की बाबा 22 जिल्हा परिषदा या उत्तर रायगडमध्ये आहेत. एका ठिकाणी नाही जमलं किंवा एखादा वॉर्ड नाही सुटला, कार्यकर्ते हुशार आहेत, जिथे पंचायत समिती आहे तिथे तशा प्रकारचं काम करतील, जिल्हा परिषद त्या प्रकारचं काम होईल. शेवटी यालाच मैत्रीपूर्ण म्हणजे समोरासमोरच येतील. त्यामुळे आल्यानंतर कोणी ते महायुतीवर असतील. आमच्यावर कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये संभ्रम राहिलेला नाही आहे. 2 उमेदवार आहेत महायुतीमधून, कारण त्या उमेदवाराला AB बॉम्ब भाजपचा जोडलेला आहे. नेमकं काय? पंचायत समितीचे उमेदवार आहेत. ZP पहिलं पंचायत सांगतो, ते महायुतीच्या एकत्रित कॅम्पेनवर आहेत. त्यामुळे कार्यकर्ते तसा प्रचार करतील. जिल्हा परिषदेच्या उमेदवाराच्या बरोबर ते भारतीय कार्यकर्ते आहेत, ते त्याचा प्रचार करतील. बेरे साहेब, तुम्ही आता म्हणताय प्रचार करतील, तर माणगावमध्ये ह्या पंचायतमध्ये उकळूर पंचायतमध्ये गेल्यानंतर किरण ठाकरे, राधिका किशोर ठाकरे ज्या उमेदवार त्यांनी राजेश भगत यांचं नाव बॅलेट त्यांच्या पॅम्पलेटवर छापलं, तर मग काय कारवाई करणार? मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आमदार प्रशांत ठाकूर हे निवडणूक प्रमुख आहेत, ते त्यांच्याशी बोलत आहेत, त्यावर आम्ही वैगत मार्ग काढू. RPI नाराज झालेली वगैरे, तर RPI कुठेही नाराज झालेली नव्हती. त्या भट्टीमध्ये जी मी स्टेटमेंट केलेली आहे त्यामध्ये एकदम सर्व असं सांगितलेलं आहे की महायुतीतील जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत आमची कुठलीही चर्चा झालेली नाही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात. त्यामुळे जोपर्यंत आमची मित्रपक्षांसोबत चर्चा होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीमध्ये सहभागी नाही. चर्चा झाल्यानंतर आम्ही सहभागी होऊ की नाही तो निर्णय नंतरचा होता. त्यामुळे नाराज वगैरे काही नव्हतं, आमची चर्चा झालेली नव्हती, त्याच्यामुळे तो निर्णय त्यावर तसा घेतला. असं नाही आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या चालू आहेत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI खऱ्या अर्थाने हे राज्यातले महायुतीतले 4 पक्ष आहेत. परंतु आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की कर्जत मतदारसंघ असेल की ज्या ठिकाणी शिवसेना, RPI, भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाची युती झालेली आहे आणि त्या युतीच्या संदर्भातच आपल्यासमोर आम्ही बोलण्यासाठी आलेलो आहे. तुमचा जो प्रश्न आहे की आम्ही प्रतिक्रिया दिल्यानंतरच चर्चा होते, असं नाही आहे. कारण निवडणुकीचा जो प्रोग्राम आहे तो निवडणूक आयोगाने दिलेला होता. तो शॉर्ट टाईम असल्यामुळे, दिवस कमी असल्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून कुठला उमेदवार द्यायचं, कसं द्यायचं या पद्धतीने त्यांच्या चर्चा चालू होत्या. भाजप सेनेची जी काही मित्रपक्ष म्हणून चर्चा होत होती त्यातही त्यांचा कुठलाही निर्णय होत नव्हता. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार उभे केले, शिवसेनेने आपले उमेदवार केले. त्याच्यामुळे या सगळ्या चर्चा होत असताना RPI त्यांच्यासारखंच थोडा मार्ग होता. त्याच्यामुळे असं काही आम्ही स्टेटमेंट केल्यानंतरच विश्वास देतात असं नाही.
आमदार साहेबांशी चर्चा केल्यानंतर आज या ठिकाणी उपस्थित होतो. नरेंद्रभाई, एक प्रश्न. विषय असा आहे की नगर परिषद निवडणुकीच्या वेळेला न येण्याचं कारण असं आहे की जाणीवपूर्वक न येण्याचा काही विषय नव्हता. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी मंडळाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय आमचे नेते राहुलजी डायरेक्टर साहेब उपस्थित आहेत आणि ते माझे नेते असल्या कारणाने ते या ठिकाणी स्वतः कर्जतमध्ये असल्या कारणाने इथे सगळी जबाबदारी त्यांच्याकडे होती. म्हणून मला खोपोलीमध्ये थांबणं गरजेचं होतं, पण मी खोपोलीमध्ये होतो आणि या ठिकाणी नरेंद्र साहेबांना सगळी जबाबदारी होती म्हणून फक्त येऊ शकलो. दुसरा प्रश्न तुम्हालाच आहे. पहिली गोष्ट, उमेदवार द्यायचं की नाही द्यायचा हा पक्षाचा विषय आहे. मिळत नाही म्हणजे कोणाला मागून आम्ही उमेदवारी घेण्याचा विषय नाही. आम्हाला लढायचं तर आम्ही स्वबळावर लढणार, युती होईल तेव्हा युतीमध्ये लढणार, मागण्याचा प्रश्न येत नाही आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला हेच सांगतोय की प्रत्येक पक्ष आपल्याची तयारी करत होते. दिवस कमी असल्या कारणाने मित्रपक्षांच्या एकमेकांसोबत चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जसं आपल्याला ठाऊक आहे की RPI स्वबळावर जिल्हा परिषदमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये निवडून येण्यासारखी परिस्थिती नसते. मित्रपक्षांसोबत उभं राहिल्यानंतरच त्या ठिकाणी एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु भाजप सेना यांची जी चर्चा आहे तीच प्रगतीपथावर त्यावेळेस नव्हती, त्यामुळे आम्ही त्याच्यात सहभागी नव्हतो. आणि मग आम्ही त्या ठिकाणी कुठलाही उमेदवार जर आम्ही आमचा दिला असता तर जे आमचे महायुतीचे मित्रपक्ष आहेत त्यालाच त्यांचा धोका झाला असता. तो होऊ नये आणि आमची युती केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, सर्व ठिकाणी असल्या कारणाने युतीचा विचार करून आम्ही खऱ्या अर्थाने इथे कुठल्याही ठिकाणी उमेदवारीचं भरलेलं आहे. तुमचं मान असं नाही आहे. ज्या ठिकाणी आम्हाला लढायचं आहे तिथे आम्ही लढणारच. परंतु आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषदेची परिस्थिती माहिती आहे. खोपोली नगरपालिकेमध्ये आमचे प्रमोद माळी त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी उभ्या होत्या, शिवसेनेच्या चिन्हावर होत्या, त्या निवडून आलेल्या आहेत. तिथे आमची ताकद आहे, आम्हाला माहिती की इथे आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो, त्या ठिकाणी आम्ही निवडून लढणारच. नक्कीच आता तुम्ही पाहताय की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI नगरपालिकेच्या निवडणुकांना आम्ही एकत्रपणे सामोरे गेलो. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन खोपोली नगरपालिका असेल, माथेरान नगरपालिका असेल, कर्जत नगरपालिकेतसुद्धा आम्ही एकत्रपणे केलेलं आहे. त्यामुळे आम्ही जे काय आपापसातले मतभेद होते ते बाजूला ठेवून ऋषिकेश जोशी असतील किंवा जे जे उमेदवार भाजपने दिले त्यांचा प्रामाणिकपणे प्रचार त्या ठिकाणी केला. आणि जे जे शब्द महायुतीमध्ये ठरलेले होते की आज आमचं माथेरानला बहुमत शिवसेनेचं त्या ठिकाणी आहे, खोपोलीला असतानाही, पण जे महायुतीमध्ये ठरलेलं होतं की बाबा उपनगराध्यक्ष खोपोलीचा भारतीय जनता पार्टीचा बसेल, माथेरानला उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसेल, जे जे शब्द आम्ही युतीमध्ये दिलेले होते ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहे आणि करत आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही कर्जतला सुद्धा आमची अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे प्रचार त्या ठिकाणी केला. काही चुका आमच्याकडनं त्या ठिकाणी उमेदवारी देताना झालेल्या आहेत आणि त्याची प्रचिती आम्हाला आलेली आहे. आम्ही पुढील काळामध्ये ते बदल नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू. परंतु आता हे जे काही आपापसात असणारे मतभेद आहेत हे पार्टी लेवलला त्या ठिकाणी प्रत्येकजण त्या ठिकाणी असतात, परंतु ते पुढील काळातसुद्धा संपुष्टात येतील. आता राहिलेला एक शेवटचा आहे तर तो सुद्धा आम्ही त्यांनासुद्धा संधी त्या ठिकाणी दिली, त्याची इच्छा त्या ठिकाणी होती, तो त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या. पण आम्ही त्या ठिकाणी असं म्हटलं नाही तिथेही आम्हाला त्या ठिकाणी लढायचं आहे आणि आम्ही आमचा उमेदवार तर त्या ठिकाणी लढणार आहे, कारण शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी आहेच. परंतु तरीसुद्धा कोणाला त्या ठिकाणी नशीब आजमायचं असेल तर आम्ही ती संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही मन आमचं मोठं केलेलं आहे. आम्ही असं म्हटलं नाही की महायुती आहे आणि महायुती असताना असं घडतं आहे ते चुकीचं आहे, आमचा उमेदवाराला त्या ठिकाणी नुकसान होईल. आम्ही सगळ्यांना प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहोत आणि आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की त्याही उमरोली माणगाव तर्फे वरेडी हा जिल्हा परिषद वार्ड तुम्ही त्याचा 7 तारखेला रिझल्ट तुम्ही सारेजण पाहाल की तिथे अमर मिसळांच्या रूपानेच शिवसेना महायुतीचा भगवा फडकेल. अतिशय चांगल्या पद्धतीचा नियोजनबद्ध प्रचार त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की शिवसेना सांगणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधून घेतलेले आहेत. असे बऱ्याचशा ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभाटाचे असणारे उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधलेले असतात. त्यामुळे शिवसेना त्या ठिकाणी जे शिवसैनिक निष्ठावंत आहे ते कदापि त्या ठिकाणी ते ॲक्सेप्ट करणार नाही. आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की अशी जेव्हा परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे याचा पूर्णपणे महायुतीलाच त्या ठिकाणी फायदा होईल. महायुतीचे उमेदवार सक्षमपणे त्या ठिकाणी लढत आहेत
आणि याचा रिझल्टसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला 7 फेब्रुवारीला सगळ्यांना पाहायला मिळेल. तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेलं राजकारण हे आपलं साऱ्यांच्या लक्षामध्ये आहे. आणि या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुनील तटकरे यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते खुनसी राजकारण करत आहे. ते आपण पाहिलं की मंगेश कालोखेची हत्या, निर्गुण हत्या झाली, त्यानंतर कशा पद्धतीने आपला प्रवक्ता भरत भगत ह्याला वाचवण्याचा सुनील तटकरे प्रयत्न करतात, सुधाकर घारेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे सगळं राजकीय दबावतंत्राचा वापर पोलिसांवर त्या ठिकाणी करत आहे. आणि अशा पद्धतीने खुन्नस ठेवून त्या ठिकाणी राज्याचा प्रदेशाध्यक्ष गावोगाव त्या ठिकाणी फिरतोय, एक सिंगल घरी जाऊन बसतोय प्रचार करण्यासाठी. एवढा तर खाली उतरावं लागलं माझ्यामुळं त्याला. यातच आमचा विजय आहे. आम्ही शिवसैनिक म्हणून सगळे एकत्र पण त्या ठिकाणी काम करतोय. परंतु अशा पद्धतीचं राजकारण फक्त सुनील तटकरेच करू शकतात. बाकी कोणीही असं खालच्या लेवलचं राजकारण त्या ठिकाणी करू शकत नाही. त्यामुळे आम्ही ठरवले त्यांना जे काही करायचं त्या ठिकाणी त्यांना करू द्या. आम्ही आमची महायुती सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि नक्कीच एक चांगलं यश महायुतीला या ठिकाणी मिळेल हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे. खरं तर जो उठाव आम्ही सर्व शिंदे साहेबांच्या बरोबर सगळ्या आमदारांनी एकत्रपणे त्यावेळेस केला आणि पुन्हा एकदा जे सरकार या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI असं राज्यामध्ये सरकार आम्ही आणलं. आणि ते सरकार आल्यानंतर 6 महिन्यांनी जेव्हा राष्ट्रवादी त्या सरकारमध्ये झाली तेव्हाच मी ती शंकेची पाल त्या ठिकाणी चुकली की अरे हा तर घात होतोय, काही चुकीची माणसं सत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी घेत आहोत. आणि पुढील काळामध्ये तेच आज संपूर्ण राज्याला पाहायला मिळत आहे की हे फक्त स्वार्थापोटी आलेले राष्ट्रवादी सत्तेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आणि आपली बोली भाजून घ्यायची, हेच काम त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. आणि म्हणून आता सर्रास सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांना त्या गोष्टीची जाणीव झालेलीच आहे. आणि म्हणून आपण महानगरपालिकांमध्ये आपण पाहिलं की दारुण पराभव राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी झाला. हे आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळालं, कारण त्याचे खेळच त्या पद्धतीचे होते. आणि जनता सुज्ञ आहे आणि जनतेला या सगळ्या गोष्टीची जेव्हा कल्पना आली की हा तर फक्त त्या ठिकाणी रडीचा डाव खेळला जातोय आणि कोणताही विकासाचं विजन राष्ट्रवादीकडे त्या ठिकाणी नाही, हे लक्षात आल्यानंतर मात्र संपूर्ण राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीला सक्षमपणे त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. आज शिंदेसाहेबांची शिवसेना ही राज्यामध्ये दुसऱ्या नंबरचा पक्ष म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणून या ठिकाणी आहे. हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी लक्षात आलं असेल की मागच्या 3 ते 3.5 वर्षामध्ये जो काही भरारी शिंदेसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातून घेतलेली आहे ते आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून लक्षात आले असेल की नगरपालिकांमध्ये एवढं मोठं यश मिळालं. महानगरपालिकेमध्ये आज मुंबईमध्ये सत्ता आणण्यासाठी फार मोठं योगदान शिवसेनेचं त्या ठिकाणी आहे. ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, या साऱ्या ठिकाणी शिवसेनेचं फार मोठं बळ त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि म्हणून कित्येक जरी आता या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण कुठे सुरू असलं तरी राज्यामध्ये शिवसेनेचं सोबल हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि राष्ट्रवादी ही झिरो होत चाललेली आहे. आणि म्हणून सुनील तटकरेंसारख्या प्रदेशाध्यक्षाला एवढ्या खालच्या लेवलला येऊन या ठिकाणी प्रचार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. कारण त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रवादी शिवसेनेसमोर टिकू शकत नाही. हे त्यांना विधानसभेला त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी अतोनात प्रयत्न त्या ठिकाणी सगळ्यांनी सुनील तटकरेंनी केला, पण त्यांना त्या ठिकाणी यश मिळालं नाही. मग मात्र त्यांच्या हे सारं लक्षात आल्यानंतर त्यांनी उभाटाचं झालेलं मतदान त्यांनी त्या ठिकाणी काउंट केलं आणि ह्या लोकांना बरोबर त्या ठिकाणी घेतलं तरच आपण त्या ठिकाणी शिवसेनेचा पराभव करू शकतो. अशा उद्देशाने त्या ठिकाणी ते एकत्र आलेले आहेत. पण पुढील काळामध्ये सगळं चित्र आपल्याला बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. या 5 तारखेचं निकाल आपल्याला पाहायला मिळेल. या निकालामध्ये यश अपयश हे सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु आम्हाला फार मोठं याच्यातून काही गोष्टी शिकता येतील. आणि अशा पद्धतीने आम्ही दूरदृष्टी ठेवून आम्ही आमची अलायन्स मात्र सक्षमपणे भक्कमपणे या ठिकाणी महायुती सक्षमपणे एकत्रपणे आलेलो आहोत. त्यामुळे महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले नाही. एखाद्या ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे तर तीही त्या ठिकाणी मैत्रीपूर्णच होईल. कोणत्याही द्वेषापोटी ती निवडणूक त्या ठिकाणी होणार नाही.
त्यामुळे आम्ही सक्षमपणे या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाऊ. RPIचे नेते हे सुद्धा प्रामाणिकपणे सगळे आमच्या बरोबरच आहेत. ज्या ज्या ठिकाणी आरक्षण असतं, आज जरी तुम्ही आता पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला की तुम्ही का लढू शकलेत नाही, पण जर SC आरक्षण त्या ठिकाणी असतं तर नक्की RPI म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेली असती. मग ती जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, जनरल सीटेत आरक्षणानुसार त्या ठिकाणी आपण उमेदवार दिलेले आहे. जसं आपण नगरपालिकेमध्ये पाहिलं, ज्या ज्या ठिकाणी आरक्षण SC पडलेले होते त्या ठिकाणी RPIचेच उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले होते. भारतीय जनता पार्टीला एक सीट आम्ही त्या ठिकाणी दैवलीमध्ये सोडलेली होती. उर्वरित सीट त्या ठिकाणी RPI लढत होती. खोपोलीमध्ये सर्व सीट आम्ही RPI म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी लढवत होतो. आणि अशा पद्धतीने सगळ्या मित्रपक्षांना असणाऱ्या महायुतीतल्या घटक पक्षांना बरोबर घेऊन जाऊन आम्ही एकत्रपणे ही महायुती सक्षमपणे या निवडणुकांना सामोरं जात आहोत. आज खोपोलीसारखी नगरपालिका आमच्या बरोबर आहे. आम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे. माथेरानमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. कर्जतमध्ये आम्हाला जरी अपयश आलेलं असलं तरी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आम्ही नक्कीच त्यातनं जो काही आम्हाला त्यातनं बोध घ्यायचा आहे तो आम्ही घेतलेला आहे. आणि पुढील काळामध्ये एक चांगली झेप, चांगली भरारी कर्जत नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आणि ग्रामीणमध्ये असणाऱ्या या निवडणुकीचा रिझल्ट 7 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल की अतिशय सक्षमपणे महायुती या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. शरद पवार ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये 2 भाग झाले असं आणि त्यावेळेस बऱ्याचशा जाणकारांची माझी चर्चा त्या ठिकाणी झाली. त्या चर्चांती असं माहिती पुढे आली की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये तुमच्या साऱ्या महाराष्ट्राच्या लक्षात येईल की राष्ट्रवादीचे अजित पवार सत्तेमध्ये महायुतीमध्ये आले हे शरद पवारांनीच त्यांना पाठवलेलं होतं असं जाणकारांनी मला त्या ठिकाणी सांगितलं होतं. पण हे आज तुमच्या लक्षात येणार नाही तर पुढच्या 3 वर्षांनी तुमच्या लक्षात येईल. आणि आता संपूर्ण महाराष्ट्राच्या ते लक्षात आलं की हे सगळं ठरून चाललेलं होतं. आणि त्यांनी फक्त सत्तेमध्ये राहण्याचं एकही कारण होतं की त्यांनी केलेला आत्तापर्यंतचा भ्रष्टाचार. आणि हा भ्रष्टाचार कुठे आता बाहेर येऊ नये किंवा भारतीय जनता पार्टी सेंट्रलमध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये आहे आणि मग आपल्याला त्या ठिकाणी जे काही जेलमध्ये जायला लागू नये त्यासाठी त्यांनी सरेंडर झाले. आणि त्यामुळे आता हे सगळे पुन्हा एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय की आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादींनी भाजपशी राजकारण केलं असं वाटतंय का तुम्हाला या शब्दावर आता? होय, नक्कीच ते आता भाजपच्या सुद्धा लक्षात आलं ना. पुण्यामध्ये जे स्टेटमेंट अजितदादांनी केलं त्याच्यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात त्या ठिकाणी आलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तर भ्रष्टाचार करून पण सत्तेमध्ये या ठिकाणी आहोत. प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल आपल्याला कल्पना आहे की शेतकरी कामगार पक्ष हा महायुती बरोबर असल्या कारणामुळे वरिष्ठांशी आम्हाला चर्चा करून बराच कालावधी गेल्यामुळे हा बराचसा वेळ गेल्यामुळे आम्हाला काय हे झालं नाही. परंतु आम्ही तालुका युनिटनी निर्णय घेतला की आपल्याला जर शेतकरी कामगार पक्ष टिकवायचा असेल तर आपण शेतकरी कामगार पक्षाला तळागाळातील पक्ष आहे, सर्वसामान्यांचा पक्ष आहे, तो ग्रामीण भागामध्ये असतो. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे कळंब गट आणि कशाळे गट हे दोन्ही गट ग्रामीण भागामध्ये येत असून सर्व जागा ह्या आरक्षित आहेत. आणि अशा ठिकाणी त्या जागेवर उमेदवार देणं आणि त्यांच्या आर्थिक याचा विचार करणं खरं आताच्या निवडणुका ह्या सर्वसामान्य राहिलेल्या नाही आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कर्जतच्या युनिटनी निर्णय घेतला. आणि मग आमदार साहेबांच्या बरोबर आमची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला कळमही देतो, पण त्यांनी आमचा बराचसा वेळ गेल्यामुळे त्यांनी त्यांची व्यवस्था केलेली असल्या कारणामुळे आम्हाला काय कळम गट सोडला नाही. परंतु त्यांनी सांगितलं जरी सोडला नाही तरी पण हा जो गट आहे हा आपण एक युती म्हणूनच आपण लढू, त्याच्यात पुरस्कृत म्हणून तुम्ही करा, त्याचप्रमाणे कशाही पुरस्कृत करा आणि आपण हे आघाडी चांगल्या प्रकारे लढून आपण आपल्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू होते. परंतु आर्थिक याच्यामुळे काही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आम्हाला त्याचा विचार करावा लागला आणि त्यामुळे आम्ही तिथे उमेदवार देऊ शकलो नाही. पण आम्ही या युतीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत. बॅनरवर दिसतं असं आपलं जे म्हणणं आहे तो आता
तो जो पॅम्पलेट्स आहे तो आत्ताचा आहे की मागचा आहे पहिला बघावं लागेल. कालचाच आहे कालचाच आहे. अच्छा ठीक आहे, कालचा आहे. तर पहिला विषय असा आहे की जो तुम्ही प्रश्न विचारला आहे की आमचा गट, तर RPIमध्ये आता काही गट वगैरे काही नाही. जे RPIमध्ये काम करत असलेले कार्यकर्ते जे आमचे पदाधिकारी काही होते, ज्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात जाऊन तिथे एक उमेदवार दिला आणि पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात तिथं त्यांनी प्रचार केला. तर त्याचा म्हणजे त्याची दखल घेऊन आम्ही त्या ठिकाणी 9 जणांना आम्ही निलंबित केले. त्यानंतर कर्जतच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे आपण बोलताय परिवर्तन विकास आघाडीच्या स्टेजवर तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी परिवर्तन विकास आघाडीला जो पाठिंबा दिला तो खऱ्या अर्थाने पक्षाच्या विरोधातला निर्णय होता. तो विषय आणि पनवेल महानगरपालिकेच्या वेळेस तिथे ते उपस्थित होते, त्या अनुषंगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर 4 दिवसानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. हिरामन गायकवाड आणि जीवन गायकवाड या दोघांवरती 6 वर्षांनी त्यांच्या पक्षातून त्यांना निलंबन केलेलं आहे आणि पनवेलमध्ये देखील निलंबन केलेलं आहे. असं त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आता ते जर चालू झालं आता जर हिरामन गायकवाड कुठल्याही युतीच्या बॅनरवर कुठल्या महाविकास आघाडीच्या किंवा परिवर्तन आघाडीच्या बॅनरवर असेल तर ते त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पक्षातून त्यांना 6 वर्षांनी निलंबित केलेलं आहे. या ठिकाणी कर्जत तालुक्यातील असणारे शेतकरी कामगार पक्ष, इथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, हे तर संपूर्ण कोल्हापूर आणि कर्जत अशी आम्ही एकत्रपणे आहोतच. परंतु शेतकरी कामगार पक्ष हे सध्या कर्जतमधले जे युनिट आहे ते आमच्याबरोबर या ठिकाणी आहेत. त्यांना आम्ही या ठिकाणी अलायन्समध्ये आपण महायुतीमध्ये सीटसुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेले आहे. कोल्हापूर संदर्भात तशी काही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही, परंतु तेही आपल्याला त्या ठिकाणी महायुतीमध्ये मदत करतील.